आणि आपल्या सत्राची सुरुवात करू. तर आपण सगळेजण 12व्या आठवड्याचं आज ध्यान घेऊ. पण त्याआधी ना, मला काहीतरी तुम्हाला दाखवायचंय. पहिलं तर मला इथं कुणी दिसत नाही. जर कुणाला काही शंका असेल, तर प्लीज तुम्ही असं हँड रेजचा एक ऑप्शन आहे बघा. मोबाईलवर दिसत असेल कदाचित. तो रेज करा. कारण मला कोणाला काही बोलायचं असेल ना, तर मला इथं कुणी दिसत नाही. त्यामुळे जर तुम्हाला काही विचारायचं असेल सेशनच्या नंतर, तर तुम्ही हँड रेज करा. हां, समृद्धीताई बोला ना. समृद्धीताई, तुमचा हँड रेज झालं, चुकून झाला दिसतंय. तर असं काही असेल तुम्हाला विचारायचं, तर तुम्ही हँड रेज करू शकता. काल बहुतेक आपल्या मानसीताईंचं हा, मला नंतर चुकून माझं ते तुम्ही आता म्हटलात ना, त्यामुळे हां, ते चुकून तुम्ही प्रेस झालं ते. बघितलं. बरोबर, तेच. कारण मला दिसत नाही इथं कुणीच आणि कुणाला प्रश्न विचारायचा असेल तरी मला समजत नाही. तर मोबाईलवर ते हँड रेजचं ऑप्शन आहे ना, तिथून तुम्ही रेज करून म्हणजे मला दिसेल की कोणाला बोलायचं असेल तर. तर मला स्क्रीन दिसत असेल तर सांगा. मी स्क्रीन शेअर केली. तर हा ना दुसरा आठवडा माझ्या समोर आज होता. मी थोडं ह्याच्यावर काम करत होते आणि दुसरा आठवडा मी परत एकदा वाचला आणि मला असं वाटलं, की तुमच्या सगळ्यांबरोबर हे शेअर करावं. कारण आपल्यापैकी बरेच जण उच्च आत्म्याचं नाव ह्या म्हणजे काही पहिल्यापासून बऱ्याच जणांनी सुरुवात केलेली आहे. तर थोडंसं मी ह्याच्याबद्दल तुम्हाला बोलते, की आपण जो 12वा धडा करतोय ना आता, की हृदयामध्ये प्रेमाचा जो आपण प्रवाह अनुभवतोय, सृष्टीमधल्या सगळ्या घटकांशी आपण कसे जोडलेले आहोत आणि हे सृष्टीतले घटक आपल्याला म्हणजे आपण केवळ स्वतःशी तर आहोत, पण ह्याच प्रेमाने, ह्या प्रेमतत्वाने आपण सृष्टीतल्या इतरही सगळ्यांशी जोडलेले आहेत. सृष्टीमध्ये आपण आहोत, आपल्यामध्ये सृष्टी. हे आपण 12व्या आठवड्यामध्ये बघितलं. तर दुसरा आठवडा पण जरा समोर आला म्हणून मला वाटलं, की तुम्हाला काही गोष्टी त्यातल्या दाखवाव्यात, की किती सुंदर आपण आता पुन्हा एकदा पहिल्या, दुसऱ्या धड्यापासून सुरुवात केली. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं, की थोडे पहिले, दुसरे धडे वाचा. तर खरंच वेळ काढा आणि दुसरा धडा एकदा वाचा. पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने बाबाजी समजतील, की काय सांगतायत. बघा एक असं असतं, आपण जेव्हा एखाद्या देवी-देवताची पोथी वाचतो ना आपल्या घरामध्ये, तर आपण त्यावेळेस काय करत असतो, ही पोथी कुणीतरी लिहिलेली आहे. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती की रामायण, महाभारत सुद्धा लिहिण्यात आलंय. श्री व्यासांनी लिहिलं, वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, तर त्यांच्या हातून ते सगळं लिहिलं गेलेलं आहे. तसंच आपण ज्या पोथी वाचतो, गुरुचरित्र असेल किंवा काय, ज्या देवतेची आपण महात्म्य वाचतो, हे सगळं कुणीतरी लिहिलेलं आहे. कुणाच्या तरी चेतनेतून ते प्रकट झालेलं आहे. जेणेकरून मानव कल्याणासाठी म्हणजे पुढे जाऊन लोकांनी ते चरित्र वाचून त्या गुरूंबद्दल आणि देवतेबद्दल महत्त्व समजून घ्यावं, त्यांचं आयुष्य कसं होतं आणि त्यानुसार आपण वागायचा प्रयत्न करावा. तर तसंच आपल्याला जर बाबाजी ओळखायचे असतील, बाबाजींच्या जवळ जायचं असेल, त्यांना आपल्या आयुष्यामध्ये एक असं म्हणतो ना, की सगळ्यांना मावतर बाबाजी म्हणलं, की आज सगळ्यांच्या हृदयात प्रेम आहे. आणि आपल्या गुरूंचं खरं अनुभव जर घ्यायचा असेल ना, तर तो डोळ्यांनी नाही घ्यायचा, की माझ्या थर्ड आयमध्ये मला बाबाजी दिसले किंवा मला हे इथं आले किंवा मला स्वप्नात आले. ह्या सगळ्यांपेक्षा महत्वाचं आहे, की आपल्या हृदयामध्ये आपण त्या मास्टरला, त्या देवतेला, त्या गुरूंना कसे अनुभव करतो. म्हणून तुम्ही ह्या पुस्तकाचे जे लेखक आहेत, सर रॉजर लॅनफियर त्यांनी स्वतः लिहिलेलं वाक्य, की मला फरक पडत नाही, की बाबाजी कधी शरीरात कसे दिसतात, होते का? काहीच फरक पडत नाही मला. कारण जे काही अभ्यास आहे, बाबाजींनी दिलेला जो हे धडे आहेत, ते रॉजर सरांसाठी महत्त्वाचे. त्यांनी हे सगळे धडे जगलेले आहेत. या पुस्तकाला उगाच 10 वर्ष नाही लागली. ही पुस्तकातलं एक-एक वाक्य आल्यानंतर त्या सगळ्याचे अनुभव सरांनी घेतले आणि मग हे पुस्तक लिहिलंय. आणि आत्मसाक्षात्कार त्यांना म्हणजे एक पूर्ण वेळ आपल्याला जो 6 महिन्याचा अवधी दिलाय, तो कसा डिझाइन केला गेलाय, की एक धडा दिल्यावर त्याचा सराव करा. तुमच्या हृदयामध्ये ती स्पंदनं अनुभव करा, ईश्वराला अनुभव करा. म्हणजे केवळ पुस्तक वाचन करून आपण कधीच आत्मसाक्षात्कार मिळवू शकत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मर्षी आपले पितामह जे आहेत त्यांनी सांगितलंय, की तुम्ही ध्यान करा, ज्ञान घ्या. म्हणजे पुस्तकं वाचा, सज्जन सांगत्य करा. पण पुस्तक वाचन सुद्धा आपण जे करतो
ठीक आहे. तसं पितामहनी मला असं वाटतं 35% काहीतरी 40% पुस्तक वाचन असं सांगितलं होतं, की तुम्ही ते करत जा. बाकीचा वेळ तुम्ही ध्यान करा. सज्जन सांगत्याला महत्त्व आहे आपल्याकडं. जर आपण गौतम बुद्धांचं बघितलं, तर गौतम बुद्धांनी फक्त आणि फक्त ध्यान आणि सज्जन सांगितलं. त्यावेळेस स्वाध्याय वगैरे पुस्तक वाचन असं कधी ते त्याच्यावर त्यांचा भर नव्हता. सोबतच आपण रमण महर्षींचा मी आज विषय काढला ना, ते जे आपण ते सद्गुरू म्हणू शकतो, की जे असे त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर पहिलं तर खरंच मला समजायला वेळ लागतो. कारण खूप डीपमध्ये त्यांची पुस्तकं आपल्याला घेऊन जातात. ज्यांनी सृष्टी आणि दृष्टीवाद याबद्दल बोललेलं आहे. तसंच त्यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला एक गोष्ट समजते, की केवळ पुस्तक वाचन, तुम्ही जे ज्ञान घेताय, स्वाध्याय करताय म्हणजे असे वेगवेगळी आध्यात्मिक पुस्तकं जी तुम्ही वाचताय, त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. ते म्हणायचे, की त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे, की तुम्ही जगताना कसे जगताय. म्हणून आज सकाळी मी एक मेसेज टाकला होता, की खरोखर हेच महत्वाचं आहे, की कुणाकडून आपण काय घेतो, ह्यांच्याकडून हे घेतो, ह्यांच्याकडून हे घेतोय. या सगळ्यांचं घेऊन मी चिंतन मनन करायचं आणि माझ्या आयुष्यात ती वेळ आल्यानंतर ते उतरवायचं. नाहीतर आपण लाख योग करू, इकडचं करू, हा कोर्स करू, तो कोर्स करू. पण जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये उठून अशा लोकांचा मला सामना करावा लागतो आणि त्यावेळी मग माझा त्रास कमी नाही होत मी 21 पारायण केली. मी 10 गुरुवार केले. मी हे केलं, मी ते केलं. आपण किती जणांकडून ऐकतो. पण विचार करा, आपण ज्या गुरूंना मानतो, त्यांची पोथी वाचन करतो, त्यांच्यासाठी उपवास करतो. आपण खूप उपासना त्यांच्यासाठी खूप काही-काही करतो. म्हणजे म्हणजे आपल्याकडनं जी काही उपासना आपण करू शकतो ती. ते केल्यानंतर सुद्धा जर आपल्या मनामध्ये त्रास असेल कुठल्याही गोष्टीबद्दल, तर समजून घ्यायचं, की कुठेतरी काहीतरी आहे, जे मला अजून शिकायचंय, समजून घ्यायचंय. त्याच्यावर मला आतमध्ये जाऊन काम करायचंय. हे सगळं सांगण्याचा हेतू एवढाच आहे, की आपण पुस्तकं वाचतो ती बाहेर वाचतो. देवी-देवतांना त्यांची पूजा करतो ती बाहेर करतो. गुरूंचं स्मरण म्हणजे काय म्हणतो त्यांची पोथी वाचतो, वाचन बाहेर करतो. हे सगळं आपण बाहेरच्या जगामध्ये करतो, जे की गरजेचं आहे कारण आपण फिजिकली, भौतिकरित्या जगत असतो. पण आतमध्ये जाऊन सगळं तर आपल्या आत आहे. आपल्या विचारांची घुसमट आत होती, तगमग आत होती. लोकांच्या समोर जाताना नको असलेल्या लोकांच्या समोर आज आपण ग्रुपमध्ये उदाहरण बघितलं. त्या ताईंनी टाकलेलं, की तिथे जायच्या आधीच त्यांना वाटत होतं आता कसं जायचं? त्या लोकांबरोबर आपलं पटत नाही. म्हणजे हे रोज आपण आपल्या घरामध्ये अनुभव घेतो. अशा वेळी माझ्या आतमध्ये जे तगमग चालू आहे ना, ती थांबवण्यासाठी ह्या बाहेरच्या गोष्टी मला मदत करतायत का? आणि एवढं सगळं करून, पोथी वाचन करून, सगळं करून जर माझ्या आतमध्ये लढाई चालू आहे आणि तो त्रास मला होतोय, ह्याचा अर्थ ते काम नाही करत आहे. जितकं करायला पाहिजे अजून मला आतमध्ये जाऊन स्वतःचं स्वतःचं स्वरूप समजून घ्यायचंय, की मला हे त्रास का होतात? हे विचार का येतात? कुणाच्या बोलण्याचा माझ्या मनावर किती खोलवर परिणाम होतोय? माझी पॉवर किती जणांकडे देऊन ठेवली मी? हे सगळं आपल्याला विचार करण्यासाठी युनिफाईड आहे. हा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे आपण जेव्हा कुठल्याही गुरूंचं जे काही उपासना करतोय, त्यावेळी विचार करा खोलवर, की ही उपासना करणं, हे करणं माझ्यासाठी किती उपयोगी ठरतंय. हे केल्यानंतर माझ्या आतमध्ये जे सुरू आहे द्वंद्व किंवा ज्या परिस्थितीमध्ये मी स्वतःला दुर्बल समजते, मी अजूनही निराश होते, मी रडते, माझ्या आयुष्यात अजूनही दुःख आहे, तक्रार आहे, याचा अर्थ ह्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ध्यानाला बसतो शांतपणे आपल्या स्वसोबत म्हणजे आतला स्व, तेव्हाच आपल्याला आपल्याबद्दल अनेक गोष्टी कळतात. म्हणून ही साधना, ध्यानाची साधना आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाची. की जेव्हा आपण शांत होऊन बाहेरच्या जगात काहीच नाही ना, सगळा त्रास माझ्या आतमध्ये आहे ना, माझ्या विचारांमध्ये, माझ्या मनामध्ये सुरू आहे. ती तगमग, ती तडफड. मग मी आतमध्ये बसलं पाहिजे. माझे डोळे बंद केले पाहिजेत आणि आत गेलं पाहिजे. प्रॉब्लेम आत आहे. प्रॉब्लेम बाहेर नाहीये. आपण त्याचं औषधं, त्याची इंजेक्शनं बाहेर घेतोय. पण आतमध्ये गेलं पाहिजे ते औषध. आणि त्या आतमध्ये जाण्यासाठीच आपल्याला ध्यान साधना खूप मदत करते. असा अभ्यासक्रम मदत करतो, जिथं आपल्याला एक प्रकारचा मार्ग सांगितलाय.
अनेक मार्ग आहेत लक्षात ठेवा, अनेक मार्ग आहे. काही जणांना दासबोध, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ वाचून सुद्धा आत्मसाक्षात्कार म्हणजे त्यांचं आपोआपच वागण्यामध्ये, त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये ते उतरतं आणि त्याप्रमाणे ते वागायला सुरुवात करतात. आपल्याला होत नसेल, तर युनिफाईड सारखा अभ्यासक्रम मदत करेल. रॉजर सरांनी सुरुवातीलाच लिहिलेलं आहे, की तुम्हाला आत्मसाक्षात्काराचे अनेक मार्ग आहेत. पण एक मार्ग ज्या माणसाने फॉलो केलाय आणि त्याच्या आयुष्यात बदल आलेत, म्हणून आपण हा मार्ग फॉलो करतोय. केवळ महाअवतार बाबाजींनी हा मार्ग सांगितलाय, म्हणून मी करतीये असं नाहीये. ह्या मार्गातून माझ्या आयुष्यात बदल होतायत, म्हणून मी करतीये. आणि विश्वास ठेवलाय, की हा बाबाजींचा अभ्यासक्रम आहे. बाबाजींच्या हृदयातनं आलेला आहे. आणि मग मी जेव्हा हे सुरू करते, तेव्हा माझ्या हृदयात जेव्हा बदल होतात, माझ्या रोजच्या वागण्यात, बोलण्यात, माझ्या बघण्यात, अनुभव करण्यामध्ये ज्या बदल मला दिसतायत, तेव्हा मला बाबाजी अजून घट्ट जाणवतील. माझ्या अगदी हृदयात घट्ट येतील, ते आतमध्ये पक्के बसतील. आणि ती खरी आपल्या बाबाजींना आपल्याकडनं दिलेली मानवंदना, आपल्याकडनं दिलेला प्रणाम आहे. आपलं प्रेम आपण बाबाजींच्या या पुस्तकातून जे काही शिकत आहोत, ज्ञान घेत आहोत, ते जेव्हा आपल्या वागण्यात आणू, रोजच्या आयुष्यात उतरवू, तेव्हा खरं आपण सगळेजण त्यांच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करू. आणि त्यांनाही ते तर निरपेक्ष प्रेम करतात. तुम्ही हे करा किंवा नाही करा. त्यांचं आपल्यावरचं कायम प्रेम असणारच आहे, जसं होतं. पण आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. असे अनेक अभ्यासक्रम आहेत. त्यातलाच युनिफाईड एक मार्ग आहे. पायवाट आपल्याला मार्ग दिला त्याच्यासाठीच, की इतका 10 वर्षाची साधना आहे रॉजर सरांची ह्याच्या मागची. आणि मग त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. यातला प्रत्येक धडा आपल्याला खोलवर जायला भाग पाडतो. तसाच हा दुसरा धडा तुमच्या समोर आत्ता ओपन केलेला आहे. या धड्यामध्ये जेव्हा आपण पहिले काही गोष्टी वाचतो, तेव्हा तुम्हाला कळेल, की तुम्ही तुमच्या हृदयामध्ये प्रेमाचा अनुभव घेतला आहे. पहिल्या धड्यामध्ये आपण घेतलाय, दुसऱ्या धड्यामध्ये त्यांनी आठवण करून दिली. हृदयात निर्माण झालेली कोमल स्पंदने अनुभवली आहेत आणि या हृदयातूनच आपण संपूर्ण सृष्टीशी जोडलेले आहोत. आणि तुम्हाला जाणवणारं प्रेम हेच ते जोडणारं तत्व आहे तुम्हाला सृष्टीशी. आणि हे कधी होतं जेव्हा आपण हृदयात जातो, शांत बसतो. जसं इथे लिहिलंय, जेव्हा तुम्ही मागील आठवड्यात शांतपणे बसलात, तुमचं लक्ष हृदयात ठेवलं, तेव्हा तुम्ही ईश्वराचं प्रेम, स्वतःचं प्रेम, सर्वांचं प्रेम अनुभवलं. म्हणून आपल्या ग्रुपमध्ये मी नेहमी सांगते, की तुम्ही हृदयावर जाऊन पहिल्यापासून पुन्हा वाचा वाटलं तर पहिले धडे 2-3 म्हणजे अजून तुम्हाला कळेल. आपल्या हृदयात जाऊन थोडा वेळ द्या. त्या दिवशी आपल्याच ग्रुपमधले दादा विचारत होते, की नेमकं कसं करायचं? रेकी कधी करायची? ध्यान कधी करायचं? तुम्ही काय करता याच्यापेक्षा तुम्ही जे काही करताय, तुम्ही काय, काय करता ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे? दिवसभरामध्ये आपण जे काही करू, ती साधना 20 मिनिटाची का असेल, 30 मिनिटाची का असेल, पण ती अगदी एकरूप होऊन ईश्वरासोबत प्रामाणिकपणे आपण करायची, ती फील करायची, जे काही आपण 20 मिनिटं जरी बसलो तरी. आणि त्यासाठी तुम्ही ध्यान जेवढा वेळ कराल, तुम्हाला जर खरोखर वाटतंय, मी अजूनही ह्या सगळ्या सांसारिक ड्रामामध्ये ह्याच्यात मी सहजपणे फसतीये. जेव्हा कुणी मला काही बोलतं, तेव्हा मला असं वाटतं, की माझा अपमान होतोय. पण जेव्हा आपण हे समजून घेतो, की हे माझा देह म्हणजे मी नाहीये केवळ. माझी चेतना, माझा आत्मा या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. आणि हा प्रसंग जो सुरू आहे माझ्या आयुष्यात आता कुणीतरी मला बोलतंय, अपमान करतंय. या प्रसंगातून मला काहीतरी एक मोठा चेकिंग, एक परीक्षा असा टाइपमध्ये, की मी त्याच्यावर काय रिएक्ट करते. या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात, जेव्हा आपण खोलवर जायला लागतो. जसं आपल्याला वाटतं भुयार जे असतं, त्या भुयारामध्ये टनेलमध्ये चालताना किंवा समुद्राच्या मध्ये आतमध्ये नदीमध्ये उडी मारली, की आपल्याला तळ गाठायला अजून खोल-खोल, डीप जावं लागतं. मग समजतं त्याचा तळ कुठे आहे. तसा हा आपल्या आतल्या तळाचा आपण शोध घेतो, की काय-काय आहे माझ्या आतमध्ये आणि जसं-जसं आपण हे समजून आज जसे ग्रुपवर प्रश्न आले, त्यामुळं मी आज हे सगळं बोलते. की जसं-जसं तुम्ही आत जायला लागाल, विचार करायला लागाल सगळ्या गोष्टीचा, आपल्या आयुष्यातली परिस्थिती बघायला लागाल. त्यावेळी तुम्हाला समजेल, की अंतरंगामध्ये खोल-खोल जेव्हा मी माझ्या विचारांच्या मुळाशी जाते, की माझं असं वागणं का येतंय? मला हे भावना का प्रकट होतात? मला राग का येतोय? मला निराशा का ह्या प्रत्येकाच्या खोलवर काहीतरी एक कारणं आहेत. ती आपल्याला सापडायला लागतील आणि त्याच्यावर कसं डील करायचं, सामना कसा करायचा, हे पण आपल्याला समजेल. त्यासाठी हे धडे पुन्हा-पुन्हा वाचा.
मग तुम्हाला समजेल की कसं त्याचं कनेक्शन 12व्या धड्याशी, कसं 11व्या धड्याशी. आपण हळू पुढे जातोय. एक आठवडाभर वेळ आहे आपल्याला. ह्याची साधना 15-20 मिनिटाची केली. ध्यान तुम्ही 1 तास करा, 1.5 तास करा. सोबत फक्त हृदयावर जाऊन बसा आणि म्हणा ज्या आठवड्यातला जो सराव आहे. तेवढंच म्हणायचं. प्लस तुम्ही वेळ मिळेल तसा पहिली पानं थोडी वाचून काढा. 1-2, 1-2 पानं. बाकीची पुस्तकं आपल्याला नाही जमत आहे चालेल. पुस्तक वाचन आपण करावं हे मान्य आहे. पण त्याच्यापेक्षा मी माझ्या आयुष्यात आत्ता काय जगतीये, हे पण जास्त महत्वाचं आहे. नुसतं पुस्तक वाचन आपण करतोय. पण आयुष्यात उतरवताना ते अवघड चाललंय. मग त्यावेळी त्या ज्ञानाचा काही उपयोग नाहीये, जे आपण ज्ञान घेतोय पुस्तकातनं. म्हणजे मी ह्या पुस्तकाबद्दल नाही, इतर पुस्तकांबद्दल, स्वाध्याय वगैरे आपण जे करतो त्याबद्दल बोलते. ह्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे, मी ज्या संस्थेमध्ये होते, तिथं आमच्या नेहमी म्हणायच्या, की एकही पुस्तक वाचू नका. तेव्हा मला खरंच समजत नव्हतं, की पितामह तर असं म्हणायचे, ह्या तर असं सांगतायत, की पुस्तक वाचन करू नका, पुस्तक वाचन करू नका. त्यांचं म्हणणं असं होतं, की जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता ना, ज्या लेखकाच्या बुद्धीतून ते पुस्तक आलंय, तो त्याचा अनुभव आहे. त्या माणसाने जगलेला अनुभव तुम्ही पुस्तकामध्ये वाचताय. पण जेव्हा ते वाचल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय परिस्थिती तुम्हाला माहित नाही. येणार आहे किंवा आहे आता. त्या पुस्तक ज्ञानाचा तुमच्या आयुष्यातल्या परिस्थितीला काय उपयोग होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे तुमचे अनुभवच ठरवतात, की तुमचा प्रवास कसा असेल, जर्नी कसा असेल. फार तर आपण एक मदत घेऊ शकतो, की ह्या माणसानी जेव्हा हा प्रसंग त्याच्या आयुष्यात आला, तेव्हा त्याचा सामना कसा केला. पण जेव्हा लढाई करायची वेळ येते, म्हणजे अभ्यास खूप केला, पण लढाईला जेव्हा आपण मैदानात उतरतो, तेव्हा तलवार कशी मारायची त्या दुश्मनावर, त्यावेळी कसं हे करायचं, त्या योद्ध्याला स्वतःहूनच आतून आलं पाहिजे ते. ते शिकून किती पण त्याच्या ट्रेनरनी त्याला शिकवलं, की "तू तलवार अशी मार, असा वार कर, असं कर." पण तिथं गेल्यानंतर तो योद्धा जेव्हा त्या लढाईमध्ये उतरतो, तेव्हा समोरून आलेला वार कसा पलटवायचा आणि कसं त्याप्रमाणे त्या युद्धात टिकून राहायचं, हे त्याला स्वतःला शिकावं लागतं. आतून येणारं ज्ञान त्याला सांगतं. कारण कुठल्या वेळी मागून सुद्धा कोणी मारून जाईल त्याला माहीत नाही. त्यामुळे त्याला म्हणतो ना, की पूर्ण अवेअरनेसनी राहणं आणि त्या ज्ञानाला आतून जे येते ते ऐकणं हे गरजेचं आहे. युनिफाईड हे पुस्तक आपल्याला आतून काय ज्ञान यायला पाहिजे हे शिकवतं आणि ते कसं ऐकायचं आणि त्याप्रमाणे कसं वागायचं. त्यामुळे तुम्ही 100 पुस्तकं जरी वाचली, स्वाध्याय जरी केला, मला जेव्हा युनिफाईड मी वाचत होते, करत होते, तेव्हा मला त्या असं का म्हणायच्या हे समजलं, की तुम्ही कितीही पुस्तक वाचन केलं, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातली परिस्थिती हँडल करताना, त्याच्याबरोबर जगताना तुम्हाला आतलं ज्ञानच उपयोगाला येतं, जे तुमचा अंतरात्मा तुम्हाला सांगतोय. मग तुम्ही कितीही पुस्तकं वाचली, तरी पण हे ज्ञान येण्यासाठी तुम्हाला स्वतःबरोबर बसावं लागेल, हृदयावर जावं लागेल, त्याच्याशी बोलावं लागेल, हा सराव करावा लागेल. हे मला तिथून समजलं, की का असं त्या म्हणत होत्या. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं मानचं, की तुमचा प्रत्येकाचा अनुभव युनिक आहे. काल आपण जे बघितलं, की प्रत्येकजण अद्वितीय, युनिक आहे. त्यामुळे तुमचे अनुभव असे असणार, की शेजारच्या माणसाचे आणि तुमचे अनुभव कधीच एक नसणार आहेत. कितीही तुम्ही एका घरातले असा. पण मी बघतीये इथून या नजरेतून, तो बघतोय त्याच्या नजरेतून. तो त्याच्या बुद्धीनी, मी माझ्या बुद्धीने. त्याला जे छान वाटेल ते मला वाईट वाटेल. अशा प्रकारचंच आपलं आहे. प्रत्येकजण युनिक अनुभव घेतोय. म्हणून आपल्या जर्नी प्रत्येकाचा अनुभव, विचार करायची पद्धत हे सगळं वेगवेगळं असल्यामुळं पुस्तक वाचन आपल्याला सगळ्यांनाच मदत करेल असं नाहीये. जेव्हा आतून माझा एक गाईडन्स येतो, की कुठं जायचंय, काय करायचंय, या माणसाबरोबर कसं वागायचंय, इथं मी कशी रिएक्ट होऊ, काय बोलू, कसं करू? हे जे आहे ना, हे सगळं जेव्हा आपला आतला अंतरात्मा जेव्हा सांगतो उच्च स्वर, त्यानुसार आपण आयुष्यात निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे केवळ पुस्तक वाचन करू नका असं नाहीये, पण युनिफाईडचा सराव तुम्हाला यामध्ये मदत करतो. तुम्ही पुस्तक वाचनही करा, ते ज्ञानही घ्या इतर पुस्तकांचं, पण हा सराव महत्वाचा आहे. हा सांगायचा हेतू, की पहिल्यापासून धडे वाचा. 1-2, 1-2 हळू-हळू वाचा. 2-2 पेजेस वाचा. चालेल. पण हे करा. कारण आपण अनेक पारायणं केलीत इतर पोथ्यांचे, ग्रंथांचे, पण हे आपल्याला मदत करेल रिअल लाईफमध्ये प्रॅक्टिकली जगताना. असं पुस्तक आहे. कारण ह्याचं नावच आहे एक प्रॅक्टिकल व्यावहारिक मार्गदर्शन करणारा अभ्यासक्रम, की जो रोजच्या उठल्यापासून झोपेपर्यंत मदत करतो आपल्याला, की कसं डील करायचं आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने.
तर आज जेव्हा मी हे पुस्तक हा जो धडा वाचत होते, तेव्हा मला खूप असं जाणवलं, की कसा हा 12व्या धड्याशी जोडलेला आहे. की तुम्ही सगळ्या सृष्टीशी कसे प्रेमाने जोडलेले आहात आणि जेव्हा आपण इथे येतो, अं, इथे बघा, सद्यस्थितीमध्ये तुम्हाला कनिष्ठ म्हणजे निम्न स्व आणि उच्च स्व हे तुम्ही या पुस्तकात पहिल्यांदाच ऐकलं. पण खरं तर आपला स्व एकच आहे. हं. शिवाय हे दोन्ही स्व आपल्याला संपूर्ण बनवतात आणि सृष्टीशी जोडतात. मग त्यामध्ये पण इथं आपल्याला दिलेलं आहे, की कसा उच्च स्व हा अजूनही त्या दैवी गुणांमध्ये आहे आणि आपण या देहामध्ये आल्यामुळं विसरलोय. जसं बघा, तुमचा उच्च आत्मा कधीही आपल्या दैवी गुणांपासून दूर केलेला नाही. परंतु तुमच्या निम्न आत्म्याच्या बाबतीत तसे घडले. उच्च आत्मा सर्वज्ञ, सर्वव्यापी, प्रेमाचे साक्षात मूर्त स्वरूप आहे आणि तुमच्या संपूर्ण अस्तित्वाचे पुन्हा आपण एक व्हावं, आपण आणि आपलं उच्च स्व, अशी त्याची अखंड तळमळ असते. तो तुमच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देणारे विचार तुमच्या अंतःकरणातून जागृत करीत असतो. तो तुम्हाला अधिक चांगल्या परिपूर्ण आचरणाकडे घेऊन जातो. प्रेम, समृद्धी आणि सुरक्षिततेने परिपूर्ण अशा जीवन मार्गाकडे नेण्यासाठी तो सदैव तुमच्या आतमध्ये असून एका निस्वार्थी सेवकाप्रमाणे तुमचे मार्गदर्शन करीत राहतो. म्हणून आपल्याला आतून जेव्हा इच्छा येतात, प्रकट होतात. आज एका ताईंचा प्रश्न होता म्हणून सांगते, की जेव्हा इच्छा आतून प्रकट होती, तेव्हा ती आपल्या उच्च स्वची असते. जेव्हा खरी-खरी इच्छा आपल्याला जाणवते. कारण त्या इच्छेमध्ये आपण स्वतःला आपल्याला इतकी तीव्रतेने जाणवते, की ती आपली उच्च आत्म्याची असते, की "तू हे कर. हे तुझ्या भल्यासाठी." मला माझी इच्छा आहे, की माझा चांगल्या ठिकाणी जॉब मिळावा आणि मी एका चांगल्या उच्च पदाला जावी, भरपूर पॅकेज असावं. ही इच्छा वाईट नाहीये. मला 4 लोकांनी कंपनीमध्ये मान-सन्मान द्यावा. माझं काम ॲप्रिशिएट व्हावं, कौतुक व्हावं माझ्या कामाचं. ही इच्छा आपल्याला प्रकट होण्यामागे पण कारण आहे. कारण ते आपल्या उच्च स्वनी दिलेलं मार्गदर्शन आहे, की तू हे कर. तेव्हा तुझा या देहामध्ये येण्याचा एक हेतू पूर्ण होईल. तुला ते समाधान मिळेल, आनंद मिळेल. तो आनंद तू घे. ह्या प्रकारे उच्च स्व आपल्याला मदत करतो, इच्छा जागृत करतो. तर प्रत्येक वेळी जेव्हा इच्छा आपल्या जागृत होतात, कारण आज ताईंचा एका असाच प्रश्न होता, त्यावरून सांगते. तेव्हा आपण दुसऱ्याबद्दल द्वेषच फील करतो असं नाही. त्यांच्या बाबतीत असं झालं, कुणाचा तरी चांगला एक त्यांचा बघितल्यानंतर ह्यांना पण असं वाटलं, की मलाही हे मिळावं. हे वाटणं त्यांना असं वाटलं, की हा द्वेष होता माझ्या मनात आलेला. पण तसं नाहीये. तुम्हाला एखाद्याचं यश बघून तुम्हाला प्रेरणा वाटली, की मीही हे करावं, तर हा द्वेष नाहीये. याचा अर्थ असा आहे, की उच्च स्व त्यावेळेस तुम्हाला ती घटना का दाखवतो? की कुणाला तरी अवॉर्ड मिळालाय, कुणीतरी एका चांगल्या पोझिशनला गेलंय. हे दाखवण्यामागचं कारणच हे, की तुमच्या आतमध्ये ती जागृती व्हावी, की मीही हे करू शकते, हे गुण माझ्यात आहे, स्किल माझ्यात आहे. मी करू शकते. हे जेव्हा तुम्हाला आतून वाटतं, तेव्हा तो द्वेष नसतो, कंपॅरिझन नसतं. हे प्रेम असतं, की मला हे करायचं ह्याचा अर्थ प्रेमापोटी, माझ्या प्रेमापोटी, स्वतःच्या प्रेमापोटी आपण हे म्हणू शकतो. कारण आपल्या आतमध्ये पण असणारा तो ईश्वरच आहे. ह्या गोष्टींमधले फरक थोडे समजून घ्या. युनिफाईड अभ्यासक्रम कुठेही आपल्या स्वतःला कमी लेखण्याचं कुठेही लिहिलेलं नाहीये. ह्याचं अजून एक उदाहरण तुम्हाला सांगायचं, की आज एकाने मला विचारलं तर एंजल्सबद्दल. युनिफाईडमध्ये एंजल्सचा कुठे उच्चार आहे का? आणि एंजल्स किती खरे असतात? तर खूप छान प्रश्न आहे, की एंजल्सचा कुठेही आपल्या बाबाजींनी युनिफाईडमध्ये उच्चार केलेला नाहीये. पण ह्याचा अर्थ असा नाही, की एंजल्स नाहीयेत, देवदूत नाहीयेत. हा फक्त आपल्या बाबतीतचा कोर्स आहे, म्हणजे अभ्यासक्रम आहे. आपल्या स्वतःला जाणण्याचा अभ्यासक्रम आहे. एंजल्स, देवदूत ही ईश्वराची रचना. ते दूत आहेत, मेसेंजर आहेत. पण एक गोष्ट समजून घ्या, आपण कमी नाही आहोत त्याच्यापेक्षा. असं जर कोणाच्या मनात असेल ना, की एंजल्स म्हणजे आपल्यापेक्षा खूप काहीतरी मोठे, दिव्य, आपल्यापेक्षा काय म्हणू शकतो, श्रेष्ठ, असं जर कुणाला वाटत असेल, तर ह्याच्यावर विचार करा. पूर्ण युनिफाईड अभ्यासक्रमामध्ये बाबाजी आपल्या शक्ती ओळखायला सांगतात, की तुम्ही किती दिव्य आहात, तुम्ही किती ईश्वरी प्रतिमेत आहात, तुम्ही कसे ईश्वराच्या विचारातून निर्माण झाला आहात. त्यामुळं तुम्ही एंजल्सची मदत घ्या, पण ती ह्या भावनेने, की प्रेम भावना. आपल्याला स्वतःला निम्न समजून, कमी समजून नाही किंवा त्यांनाही कमी समजून नाही. कारण एंजल्स म्हणजे देवदूत म्हणजे दूत.
जे मेसेजेस पोहोचवतात, जे ईश्वराच्या अगदी जवळ आहेत, जे आपल्याला मदत करतायत आपल्या जर्नीमध्ये. यांचा उल्लेख आपल्या ग्रंथांमध्ये पण आहे, देवदूतांचा. दिवसभर तुम्ही बरेच जण आपण नंबर्स बघतो, है ना? तर माझ्याबरोबर मी जसं अनेक वेळा सांगितलं, की मी पूर्ण नंबर्सनी दिवसभर मला त्याच्यातनं कम्युनिकेशन मिळतं. मग मी असा विचार करत नाही, की कुठल्या एंजल आहे, मला काय दाखवतोय. जे काही मला दिसतं ते मी मान्य करते. माझा उच्च स्व कारण बाबाजींनी आपल्याला पुस्तकात एक गोष्ट क्लिअरली सांगितली. तुमच्या उच्च स्वकडून मिळणारं मार्गदर्शनच सत्य आहे. ठीक आहे. आता एंजल्सचे बरेच वर्कशॉप सुरू असतात. लोकं बरीच माहिती घेतात. म्हणून मला हे सांगावसं वाटतं, की आपण कमी नाही आहोत. आपण एंजल्सची मदत घ्यायची, पण ती प्रेमाने. स्वतःला कमी समजून नाही. थोडंसं आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणा, की आपण कोण आहोत. कारण ना, सगळ्या आपल्या लोकांचा ना एक एक असं नेचर आहे, की आपण सगळ्यावर विश्वास ठेवतो. दुसरा कोणीतरी श्रेष्ठ आहे ह्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो. पण मी श्रेष्ठ आहे, मी ईश्वर आहे हे मानायला आपण तयारच होत नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे, की मी ईश्वर आहे, माझ्यात ती शक्ती आहे, मी ईश्वरी प्रतिमा आहे आणि माझ्या आतमध्ये ते सगळं आहे जे मला गरजेचं आहे चांगलं आयुष्य जगायला. ह्याच्यावर आपला विश्वासच नाहीये. आपण कायम दुसऱ्याला ते श्रेष्ठत्व देत आलोय. आणि तसं एंजल्सच्या बाबतीत होऊ नये. एंजल्स हे आपल्या ईश्वराचे दूत आहेत, जे आपल्याबरोबर मेसेज देतात. ह्या द्वैताच्या जर्नीमध्ये आपल्याला मदत करतात. त्यांचे खूप आभार माना, त्यांची मदत घ्या, पण स्वतःला कमी समजू नका. मला माहीत नाही बाकीची लोकं कसा विचार करतात एंजल्सच्या बाबतीत. पण हे सत्य युनिफाईडच्या पुस्तकामधून पुन्हा एकदा समोर येतं. ज्या पद्धती बाबाजी आपल्याला सांगतात पद्धतीने, की तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत आहात. तुमच्यात ते सगळ्या गुण आहेत. तुम्ही विचारांनी निर्माण झाला आहात त्याच्यात. तुमचा उच्च स्व म्हणजे तुमचं संपूर्ण अस्तित्व, तुमचा आत्मा जो तुमच्या आत आहे. त्याच्याकडून तुम्ही मदत घ्या जी पाहिजे ती. कुठल्याही क्षणाला तुम्हाला वाटलं मला मदत पाहिजे, मदत मागा. मदत मिळणार. तुम्हाला काहीतरी एंजलची मदत पाहिजे, पण तुम्हाला नाही लक्षात येते. त्यावेळेस तुम्ही जेव्हा उच्च स्वला म्हणता, तर उच्च स्व एखाद्या अ, अशा एनर्जीशी आपल्याला कनेक्ट व्हायला मदत करतो. ह्या प्रकारे तुम्ही एंजलला तुमच्या उच्च स्वला मदत मागा आणि एंजल्सशी जेव्हा कनेक्ट करतो, तेव्हा स्वतःच्या मनामध्ये हा भाव ठेवू नका. ते आपल्या मदतीसाठी, आपल्या सेवेसाठी तयार असतात. कारण त्यांना माहिती आहे हे सत्य, पण आपल्याला माहीत नाही. त्यांना हे सत्य माहिती की आपण ईश्वर आहोत. हे सत्य एंजल्सला माहिती आहे, पण आपल्याला माहीत नाही. आपण त्यांना कुणीतरी समजतो, की जे आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. ते काहीतरी वेगळे आहेत आणि आपण निम्न आहोत. नाही, हा गैरसमज आहे. आपण ईश्वरी प्रतिमेत बनलो आहोत म्हणजे आपण साक्षात ईश्वर आहोत. आपले गुण आणि विचार आपण आठवतोय केवळ या अभ्यासक्रमातनं. आणि एंजल्स हे कुणी आपल्यापेक्षा वरचढ, आपल्यापेक्षा श्रेष्ठ नाहीयेत. आपल्याच प्रमाणे ईश्वराच्याच प्रतिमेत बनलेले प्रेमच आहेत. आपण सगळे प्रेम आहोत, तेही प्रेम आहेत. त्यांना प्रेमाने बोला. अ, त्यांचे आभार माना. जेव्हा-जेव्हा तुम्हाला त्यांच्याकडनं मदत मिळते. हा माझा अनुभव आहे. इथं असणाऱ्याचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो, पण मी हे अनुभव घेतलेले आहेत. आणि मला एक मात्र समजलं, की प्रत्येक वेळी आपण कुणाच्या पेक्षा तरी कमीच आहोत, हे समजून आपण स्वतःचं नुकसान करून घेतो आणि भ्रमात जगतो. मी पूर्णपणे बाबाजींच्या अभ्यासक्रमाला माझं सत्य आणि माझं आयुष्य मानलेलं आहे. त्याप्रमाणेच मी चालत आली आणि इथून पुढे माझा प्रवास असाच असणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील ही सत्य समजून घ्या, की आपली चेतना अतिशय शक्तिशाली, सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. तुम्ही जे विचार करताय, ज्या व्हायब्रेशन्समध्ये आहात, ज्या भावनांमध्ये आहात, ते तुमचं वास्तव बनणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. हे अल्टिमेट सत्य, हे अंतिम सत्य आहे, की आपण सगळेजण ईश्वराच्या प्रतिमेत आहोत. हे बाबाजी जे सांगतायत, ते खोलवर समजून घ्या आणि असे वर्कशॉप किंवा ध्यान करा, नक्की करा. त्यांची मदत घ्या. पण स्वतःला कमी समजून नाही. आपण सगळे ईश्वरी प्रतिमेत आहोत आणि स्वतःला ते श्रेष्ठत्व द्या. स्वतःला तितकं प्रेम द्या. कारण जर तुम्ही त्या भ्रमात जगलात, तर त्याच्यामुळं मनामध्ये असंच कायम राहील, की आपण कुणीतरी कमी आहोत. आपल्याला गरज आहे. आपण खूप शक्तिहीन आहोत, दुर्बल आहोत. हेच विचार आपल्याकडे कायम राहतील आणि तशीच आपली रिॲलिटी बनेल. आपल्या हातात आपली शक्ती घ्या. क्लेम युअर पॉवर, की मी
शक्तिशाली आहे, माझा ईश्वर शक्तिशाली आहे. मी पाहिजे ते माझं शरीर नीट करू शकते, माझी नाती, माझा पैसा हे सगळं मी मिळवू शकते, निर्माण करू शकते. हे आधीच समजलं पाहिजे. जेव्हा आपण त्या शक्ती जाणून फील करतो आपल्या आतमध्ये, तेव्हाच आपल्या आयुष्यात बदल येतात. जर आतमध्ये खोलवर मनात आहे, की मी कुणीतरी कमी आहे आणि मी कुठल्यातरी एंजलची मदत घेतीये म्हणजे ह्याचा अर्थ माझ्याकडे शक्ती नाहीये. तर तुम्ही एका भ्रमात जगून स्वतःचं तशीच रिॲलिटी बनवाल. तर म्हणून मला त्यांच्या प्रश्नामुळे आज हे सांगावं वाटलं, की थोडा ह्याच्यावर विचार करा, की बाबाजींनी सत्य सांगितली ती केवळ आपण ऐकतोय, उतरवतोय, पण ती चिंतन म्हणजे ती आपल्या आयुष्यात नीट उतरवतोय का? समजतायत का आपल्याला काय सांगतायत ते? हे समजून घ्या, की आपण कोण आहोत पहिलं तर आणि विश्वास ठेवा, की आपल्याकडे त्या शक्ती आहेत. आपण सगळ्याला श्रेष्ठत्व, गुरुपद देतो, सगळं करतो, पण स्वतःला देत नाही त्या गोष्टी. यासाठी. हां, भाग्यश्री बोल ना. एक विचारायचा होता प्रश्न. आपण या आठवड्यात जे सूत्र म्हणतोय ना, तर त्याच्याबद्दल थोडंसं शॉर्टमध्ये सांगशील का एक्झॅक्टली आपण काय करणार आहे ते? हां. तर मी आता खरं घेणारच होते, पण ह्या प्रश्नांमुळे बराचसा वेळ गेला. तर आपण ह्या आठवड्यामध्ये ना प्रेमाच्या कुठल्या स्वरूपाचा अनुभव मला घ्यायचा आहे, हे आपण ह्या आठवड्यामध्ये विचारणार आहेत. तर आता आपण एक काम करू सगळेजण अ, वेळ बराच झालेला 10:10 ऑलमोस्ट होतायत. तर मी ह्याची जी काही अशी वाक्य असतील ती ग्रुपवर पण टाकेन आणि आत्ता पण मी तुम्हाला सांगेन कसं ती सूत्र तयार करायची. त्याप्रमाणे तुम्ही सराव करू शकता. एक असं रेकॉर्डेड ध्यान पण बनवेल या धड्याचं खास करून 12व्या कारण ह्याच्यामध्ये असं क्लिअरली आपल्याला सूत्र दिलेलं नाहीये. तर ते मी उद्या तुम्हाला रेकॉर्ड करून शेअर करेन. तर ह्यामध्ये आपण काय करतोय, की मला या आठवड्यामध्ये कुठल्या प्रकारचं प्रेम अनुभव करायचंय. जसं की मला पाहिजे आता हे फक्त आपण आठवड्याचा सराव करतोय म्हणजे या आठवड्यापुरतंच विचार करू आपण. पण कधीही पुढे जाऊन आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती आली की समजा मला स्वतःला एक असा काहीतरी अनुभव घ्यायचा आहे. जसं मी काल उदाहरण दिलं ट्रिपचं समजू आपण, की मला ट्रिपला जायचं आहे आणि ते प्रेम मला अनुभव करायचंय. कुठल्यातरी स्वरूपामध्ये. ते प्रेम. म्हणजे हा जो धडा आहे तो इच्छांसारखाच आहे खरं तर. पण आपण ह्याला म्हणू शकतो, की इच्छा कशी तुमच्या आतून व्यक्त होते, तसंच हे प्रेमाचं स्वरूप सुद्धा आपल्या आतूनच व्यक्त होतं. पण ह्याला आपण असं म्हणू शकतो, की हे सृष्टीतल्या कुठल्याही गोष्टीपासून मिळालेलं प्रेम, अशा प्रकारचं. समजा उदाहरणार्थ एक सांगते, एखाद्याचं YouTube चॅनल आहे आणि त्याला असं पाहिजे, की ह्या वर्षीच्या YouTubeच्या अवॉर्ड्समध्ये माझं पण नाव आलं पाहिजे किंवा अशा प्रकारे मला प्रेम फील करायचंय. लोकांचं प्रेम मला अनुभव करायचंय ह्यावेळेस किंवा ऑफिसमधल्या लोकांचं मान-सन्मान, असं पण असेल समजा. तर मी केवळ असा एक प्रेमाचा म्हणू शकते, की मी हे प्रेम फील करतीये ऑलरेडी आता. आता ह्याच्यामध्ये पण अजून एक गोष्ट, की व्यक्ती जेव्हा आपण बोलतो तेव्हा हस्तक्षेप नाही करत आहेत ना त्यांच्या फ्री विलमध्ये. हे पण आपण बघायचंय. पण हां, मला अनुभव करायचा ना, तर जसं काय म्हणू शकतो आपण? म्हणजे मी परत ते ऑफिसमधलं उदाहरण नाही घेत, कारण त्यामध्ये बाकीचे पण लोकं आहेत ना, मग ते माझ्या लक्षात आलं, की तिथं बाकीच्या लोकांचा संबंध येतो. मी त्या लोकांवर प्रेम करती हे ठीक आहे. हां, म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, तर माझ्या ऑफिसमधल्या काही लोकांशी माझं जमत नाहीये समजा, एका पर्टिक्युलर ग्रुपबरोबर. मला त्यांच्याबद्दल राग आहे मनामध्ये. अशा वेळी मी म्हणू शकते, की मी त्यांच्याबरोबरचा जो राग आहे त्यांच्यावरचा, तो माझ्या मनातून कमी झालेला आहे. आणि एक प्रकारचं प्रेम मी माझ्या हृदयात त्यांच्याबद्दल फील करते. अशा वेळी मी हे सूत्र त्या बाबतीत वापरू शकते. त्यांनी माझ्यावर प्रेम करावं ही नाही अपेक्षा. पण मला आतून जो राग आहे, जो त्रास होतोय, तो माझा कमी झाला आणि मी आता त्यांच्यावर निस्वार्थी प्रेम करते. तर ह्यासाठी आपण म्हणू शकतो लिहून घेऊ शकता तुम्ही हे वाक्य. मी ग्रुपवर टाकेनच. पण जेव्हा तुम्ही तुमचं एक तयार कराल, त्यावेळी तुम्ही लिहून घ्या आधी आणि मग त्याचा सराव करा. की माझा ईश्वर आणि मी प्रेमाने, कृतज्ञतेने अ, ह्याचा दावा करतो आणि स्वीकार करतो की हं, मग आपलं ते म्हणा, की माझ्या मनामध्ये त्या लोकांना डोळ्यापुढे आणत म्हणा, की ह्यांच्याबद्दल मला प्रेम वाटत आहे. माझ्या मनात, माझ्या हृदयात खूप प्रेम आहे या लोकांबद्दल. हे वाक्य म्हणा. तर त्या लोकांना फक्त आपल्या डोळ्यापुढे आठवा. जरी नावं माहीत नसतील. असं होतं ना, की नाही एवढे सगळ्यांची नावं लक्षात आहेत. तर केवळ त्या माणसांचे आपले चेहरे हे तुम्ही आपल्या डोळ्यापुढे आणा आणि म्हणा, की ह्यांच्याबद्दल माझ्या हृदयामध्ये प्रेम आहे. प्रेम निर्माण झाले आहे, प्रेम आहे. वर्तमान काळ असं म्हणू शकतो. त्यानंतर
हे झाल्यानंतर तुम्ही म्हणू शकता, की त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम येण्यासाठी मला कुठले विचार अडथळा आणतायत. त्यावेळी कदाचित तुम्हाला खोलवर काहीतरी दाखवण्यात येईल, सांगण्यात येतील, की का तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम नाही फील होतंय? असा कुठला प्रसंग आहे, ज्याच्यामुळं जे प्रेम यायला पाहिजे, उत्पन्न व्हायला पाहिजे ते होत नाहीये. ते तुम्हाला बरोबर समजतं, दाखवलं जातं. तो प्रसंग आठवल्यानंतर मग तुम्ही त्यावेळी त्या विचाराला म्हणू शकता, जो काही विचार आहे, की माझ्या मनामध्ये आता मी क्षमाशीलता आहे, कृतज्ञता आहे आणि मी त्यांना प्रेम पाठवते. अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये कुणाबद्दल तरी प्रेम उत्पन्न करण्यासाठी तुम्ही या सूत्राचा वापर करा. हे झालं एक उदाहरण. दुसरं म्हणजे जसं की मी ट्रिपचं बोलले, तर त्यावेळेस पण तुम्ही म्हणू शकता, हे सेम आणि मी या ट्रिपला गेलेली आहे. हे वाक्य म्हणू शकता वर्तमान काळामध्ये. अगदी तसंच, की माझा ईश्वर आणि मी कृतज्ञतेने, क्षमाशीलतेने ह्याचा दावा करतो आणि स्वीकार करतो, की मी या देशामध्ये फिरायला गेले आहे आणि ते प्रेम मी अनुभव केलंय वर्तमान काळात. ह्याबद्दल तुम्ही ते सूत्र लिहू शकता. ही इच्छेचं जसं म्हणलं ना, इच्छा असल्यासारखंच आहे, पण त्यातनं मला काय प्रेम मिळणार आहे? मला काय अनुभव मिळणार आहे? कारण आपण काल एक वाक्य बघितलं, की प्रेमाची वेगवेगळी रूपं आहेत आणि ते अनुभव म्हणजे प्रेम आहे. कुणाला ते बघण्यातून जाणवतं, कुणाला काही खाण्यातून जाणवतं, कुणाच्या सोबत राहण्याने म्हणजे त्यांना थोडं भेटल्यानंतर आपल्याला जाणवतं. कुणाला प्रसिद्धीवरून, कुणाला पैशातून अशा प्रकारे हे प्रेम वेगवेगळ्या अनुभवातनं आपण घेत असतो. त्यासाठी ते सांगितलेलं आहे ना, की तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रेमाचा अनुभव घेता आणि त्यामुळं आपल्याला हे सूत्र पण फ्लेक्सिबल आहे. ज्या पद्धतीने मला अनुभव करायचा आहे. कुणाला साडी, ज्वेलरी ह्याच्यामधून ते प्रेम अनुभव होतं. कुणीतरी मला म्हणतो ना, कुणीतरी नाही येणार, परत व्यक्ती येते तिथं. पण मी स्वतःसाठी काहीतरी केलेलं आहे. मला मिळालेली साडी किंवा माझ्याकडे ती ज्वेलरी आहे. या पद्धतीने तुम्ही ते प्रेम फील करताय. मग तसंच ते सूत्रामध्ये तुम्ही लिहू शकता. इथं असं काही एक पर्टिक्युलर आपल्याला एक असं म्हणतो ना, की एक लिमिट नाहीये. तर तुम्ही प्रेम कुठल्याही गोष्टीत फील करू शकता, की मला एखाद्या दिवशी अचानक ऑफिसला सुट्टी घेऊन मी कुठेतरी अशा ठिकाणी गेले, जिथं मला कधी कल्पना पण नाही, की अचानक मी कुठल्यातरी म्युझियमला भेट दिली. अशा कुठल्यातरी पर्यटन स्थळाला आपल्या शहरामध्ये तिथं गेले अचानकपणे. हे सुद्धा प्रेम आहे. तर मी काय म्हणू शकते, मी एक केलं होतं, की मला सरप्राईज पाहिजे होतं काहीतरी, की एक दिवस असा यावा, की ऑफिसला जाण्याच्या ऐवजी अचानकच मी दुसरीकडे कुठेतरी जाऊन गेले. जे अनपेक्षित आहे, पण मला तिथं खूप जाऊन आनंद झाला. तर मी जेव्हा हे सूत्र वापरलं होतं, तेव्हा त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये गेल्यावर अचानकच कळलं, की हाल्फ डे घेऊन आमची सगळी टीम आम्ही एका ठिकाणी गेलो. तिथं आम्ही जाऊन जे शूटिंग वगैरे असतात, रायफल शूटिंग छोटे-छोटे असं त्या मॉलमध्ये आम्ही ते सगळं अचानक त्या दिवशी सगळी तो आनंद घेतला, अनुभव घेतला. तर हे सूत्र मला अगदी त्याप्रमाणे उपयोगी पडलं. जेव्हा मी ते म्हणलं, मला वाटतं 2 दिवसामध्येच ती घटना घडली होती. त्यामुळे माझ्याकडे तो अनुभव लिहिलेला सुद्धा आहे. तर असं काहीतरी की मला सरप्राईज मिळालं अचानकच आणि तो सरप्राईज मिळण्याचा आनंद जो आहे ना, तो वेगळा असतो बऱ्याचदा. आपण प्लॅन केल्यावर तो आनंद मिळत नाही, जेवढा आपण अचानकपणे त्या गोष्टी घडतात. तर हे सुद्धा तुम्ही त्या सूत्रामध्ये म्हणू शकता, की मला ह्या पद्धतीने अनुभव घ्यायचा आहे. मला आता अ, असा अनुभव घेऊन झाला. आता मला अचानक काहीतरी असा अनुभव घ्यायचा आहे, की जो अचानक मला आनंद देईल. असे सुद्धा तुम्ही तयार करू शकता. आणि ते छोटे-छोटे करून तुम्ही पहिले प्रयोग करून बघा आणि नंतर मग तुम्हाला कुठल्याही अशा गोष्टीसाठी हे सूत्र वापरता येईल. सूत्र कसं लिहायचं त्याचं जे आपली इच्छा प्रकट करण्याचा जो आहे ना, तोच फॉर्मॅट आहे. फक्त काय इच्छा म्हणायची, कशामध्ये प्रेम अनुभव करायचे हे तुम्ही ठरवू शकता. जसं की कुणाला आमच्याच ग्रुपमध्ये एक असं होतं, की ज्यांना कुत्रा घरात आणायचं होतं आणि त्यावेळेस त्यांना ते होत नव्हतं, की काहीतरी व्हायचं, काहीतरी व्हायचं. पण त्यांनी ते मागितलं त्या सूत्रामध्ये, की माझ्या घरी एक छोटासा पप्पी आलाय, ते बाळ आलंय, कुत्र्याचं छोटं बेबी आलंय म्हणून आणि खरंच त्या आठवड्यामध्ये त्यांच्याबरोबर तसं घडलं होतं. हा अनुभव त्यांनी शेअर केला होता आमच्यासोबत. तर ह्या पद्धतीने ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला ज्याच्यातून प्रेम फील करायचंय, काहीही तुम्ही करू शकता. त्याला काही असं लिमिट नाहीये. भाग्यश्री, समजलं? हो, हो. थँक यू.
तर ह्या प्रकारे 12वा धडा आहे. ह्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटल्या आज सगळ्यांना. तर स्वतःला एक म्हणतो ना, की कशापेक्षाही कमी न समजता पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही निर्माण करू शकता. त्यासाठी युनिफाईड अभ्यासक्रम आपल्याला मदत करतो. पुन्हा पहिले काही धडे वाचायला सुरुवात केलेली आहे काही मास्टर्सनी. त्यांनी मला मेसेज करून सांगितलं, की आम्ही परत पहिल्यापासून वाचतोय. थोडं वाचून घेतोय पहिले 2-3 धडे असं किंवा सुरुवातीपासून अभ्यासक्रम करतो. तर ही चांगली गोष्ट आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला अजून आतमध्ये उतरायला मदत होईल. तर ते सुरू ठेवा जरूर. आणि ह्याचं रेकॉर्डिंग मी करेन ह्या अ, अ, ध्यानाचं. अजून काही अशी उदाहरणं काढेन, की जी बाबाजींच्या धड्याप्रमाणे आपल्याला सांगितली गेली. कारण कुठल्यातरी माणसाबरोबर मला प्रेम अनुभव करायचा आहे, तर त्यासाठी त्या माणसाची सुद्धा त्याच्यामध्ये फ्री विल येते. त्याचा पण होकार पाहिजे, तर आपण ते सूत्र बनवू शकतो. कारण आपल्याला ते खास करून सांगितलं गेलंय ना, की त्याच्याकडून सुद्धा संमती पाहिजे. म्हणून मी ती उदाहरणं घेतली नाही आत्ता तरी. पण असं जर कुणी असेल, की 2 माणसांची त्याच्यामध्ये संमती असेल, तर मात्र आपण हे सूत्र त्यावेळी वापरू शकतो. तर हे सगळ्या नात्यांमध्ये सुद्धा आहे, की आपण नात्यांमध्ये जेव्हा असतो घरातल्या लोकांबरोबर, तर ते नातं आहे आपलं ऑलरेडी. फक्त आपल्याला ते नीट करायचंय. त्यासाठी आपण हे सूत्र जरूर वापरू शकतो. कारण भांडण झालंय, वाद झाले याचा अर्थ असा आहे, की ते तात्पुरतं झालेलं प्रॉब्लेम आहे. त्यांची पण त्याच्यामध्ये संमती, स्वीकार असतो, की आपलं नातं चांगलं होऊ दे, प्रेमाचं होऊ दे. त्यामुळे जरूर हे सूत्र आपण तिथं वापरू शकतो, की ह्या माणसाबरोबर माझं नातं प्रेमाचं झालेलं आहे आणि आम्ही प्रेमात आहोत एकमेकांबरोबर. मग ते सासू-सुनेचं असेल, नणंद-भावजईचं असेल, असं कुठलंही नातं असेल. त्यासाठी आपण हे जरूर सूत्र वापरू शकता. पण ज्या ठिकाणी त्या समोरच्या माणसाची म्हणजे एकतर्फी प्रेम किंवा अशा गोष्टींमध्ये त्याला मनाई आहे. असं आपल्याला ते आपल्या धड्या वाचनामध्ये आपण बघितलं. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? तर आज रात्री झोपण्यापूर्वी हा सराव तुम्ही करा. केवळ फील करा आपल्या हृदयामध्ये. तुम्हाला असं काही प्रेम, अशी काही इच्छा नसेल किंवा असं काही नसेल, तर केवळ प्रेम फील करा आपल्या हृदयामध्ये. थोडा वेळ हृदयावर बसा, हो नाहीचे संकेत घ्या. ह्याच्यामध्ये हा पण एक सराव आहे ना, की जेव्हा तुम्ही विचारता, म्हणता, की "तू मला सांग, की मला काय प्रेम फील करायचंय?" तुम्हाला जर असं लक्षात नाही आलं तर. तुम्ही विचारा उच्च स्वरात. डोळे मिटून हृदयावर जा आणि विचारा, की मला काय प्रेम फील करायचंय? मला काय उत्तर येतं बघा आतून. मग म्हणा, की हे जे काही उत्तर आलंय, हेच आहे का? जे मला फील करायचं आता प्रेमाच्या स्वरूपामध्ये. मग तुमचं शरीराचे हो नाहीचे संकेत बघा. हां, मेन पॉइंट मी हे सांगायचं विसरले, की हो नाहीचे संकेत बघा. मग हो नाहीच्या संकेतावरून ठरवा, की मला हे प्रेम फील करायचंय. हो आलं तर. नाही आलं तर पुन्हा विचारा. याच्याने काय होईल? हो नाहीचे संकेत कन्फर्म होतील, पक्के होतील. जेव्हा तुम्ही ते विचाराल, तेव्हा त्याबद्दल मग तुम्ही ते सूत्र म्हणा, ते वाक्य म्हणा, जे आपण आत्ता बोललो. दीपक दादांनी काहीतरी लिहिलंय. 1 मिनिट. काय 12व्या धड्याचं? अर्धच दिसते दादा तुमचा मेसेज. अनम्यूट करा ना. सांगा काय म्हणताय? अर्धाच दिसतोय तुमचा मेसेज. आता ही काय मॅडम तुम्ही जी वाक्य सांगितली हं. 2-3 की सरावासाठी वगैरे, तर ती राईट अप करून ग्रुपमध्ये पाठवू शकाल का जरा थोडं? हो, हो. पाठवेन ना. पाठवते. आजच हं. पाठवते म्हणजे तर तुम्हाला ते बरं पडेल जरा म्हणजे हां. प्रॅक्टिस करण्यासाठी. आज उद्या कधी तुमच्या सोयीने पाठवलं तरी चालेल. म्हणजे हं. कसं ते जरा सोपं पडेल थोडंसं नक्की, नक्की. सुरुवातीला. मी आजच पाठवून देते मी हं. ते. पण तोपर्यंत हां. तुम्ही किमान चालेल, चालेल. हां. हृदयावर सराव हे करणं, हो नाहीचे संकेत कन्फर्म करणं, हे सुरू ठेवा. कारण तुम्ही तुमच्या हो. उच्च स्वलाच विचारणार आहात, की मी कुठल्या स्वरूपामध्ये प्रेम अनुभव करायचंय मला आता. कारण तुमची जी खरी इच्छा आहे ना, जे तुम्हाला खरोखर गरज आहे ज्याची, ते तुमच्या उच्च स्वला व्यवस्थित माहिती. कदाचित आपल्याला आत्ता नाही कळत वरवर. कारण आपण अनेक गोष्टींमध्ये आता आपलं विचार असतात, गोष्टी असतात. पण जेव्हा आपण हृदयावर जातो आणि विचारतो, की मला आत्ता काय फील करायचं उच्च स्वर? तू सांग. तेव्हा तो तुम्हाला आतून तो विचार प्रकट करेल, की आत्ता तुला हे अनुभव करायचंय. जसं एक उदाहरण सांगते आपल्या ग्रुपमधली
मेघा मेघा आहे. तर तिने नुकतंच एका कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन केलं. आज मला तिने फोटो पण शेअर केलेत त्याचे. आता तिची ना खूप इच्छा होती ही, की जायचं स्टेजवर, तिथे जाऊन बोलायचं, निवेदन करायचं, ते कार्यक्रम करायचा. असेल आज मेघा आपल्यासोबत. तर ही तिची इच्छा होती. आणि अजून एक इच्छा तिने मला सांगितली तिची. आता बघा, अं, त्याप्रमाणे तिचा तो कार्यक्रम झाला. तिचे फोटो वगैरे तिने शेअर केले. आता त्या स्टेजवर जाऊन बोलायचा समोर, सगळ्यांच्या समोर. सगळ्यांनी लोकांनी तिचं कौतुक केलं असेल. हे जे आहे ना, हे फीलिंग, हे अनुभव करायची तिचं म्हणजे प्रेम आहे. तिला जे मिळालं त्यातनं. ते लोकांकडनं मिळालं ठीक आहे. पण तिच्या आतमधनं जो समाधान म्हणतो, की आपण काहीतरी केलं आपल्या आयुष्यामध्ये. ही जी समाधानाची फीलिंग आहे ना, ती म्हणजे इच्छा नाहीये. म्हणजे ती इच्छा आणि प्रेम यामध्ये आपण थोडा फरक करू शकतो तिथं, राइट? ही जी भावना आहे जिथून मला तिथून मला जो समाधान, जो आनंद जो वाटतोय, ते म्हणजे प्रेम आहे. जे माझा ईश्वर माझ्यातून घेतोय आणि मला पण त्याचा आनंद मिळतो. तर त्या पद्धतीने जेव्हा तिने मला ते फोटो पाठवले, तर ते दिसत होतं, की तिला किती आनंद झालाय आणि तिला स्वतःला प्रेम जाणवलं. स्वतःबद्दल पण, ईश्वराबद्दल पण, की कसं तिच्यातनं ती व्यक्त झाली. ही जी भावना आहे ना, समजून घ्या, हे म्हणजे प्रेम आहे. म्हणून हा धडा वेगळा का दिलाय बाबाजींनी? जर आपल्याला ह्याला इच्छेतच घ्यायचं असलं असतं, तर त्या इच्छेचा धडा बास होता ना, की हृदयातनं इच्छा व्यक्त झाली आणि ती आपण पूर्ण केली, वास्तवात आणली. पण अनुभव म्हणजे फीलिंग जे त्या भावना आहे जी प्रेमाची, ती प्रेमाची भावना वेगळ्या पद्धतीने बाबाजींनी मांडायचा प्रयत्न केलाय. म्हणून हा धडा नीट पुन्हा वाचला ना, की आपल्याला समजतं, की केवळ ईश्वरासोबतचं नाही, तर सृष्टीतल्या छोट्या-छोट्या गोष्टी, छोट्या-छोट्या गोष्टींमधलं प्रेम आपल्याला अनुभवता येतं आणि ते आपल्याला आता कशाची गरज आहे, हे आपण आपल्या उच्च स्वला विचारायचं, की मी कुठल्या स्वरूपामध्ये आत्ता प्रेम अनुभव करावं, हे तू मला सांग. जो विचार प्रकट होईल, की तू हे कर, म्हणजे तुला ते प्रेम फील होईल, ती भावना. त्यानुसार आपण हो नाहीचे संकेत मागा. हो नाहीचे संकेत आपले पक्के होण्यासाठी, कन्फर्म होण्यासाठी हा सराव आपल्याला अजून मदत करेल. अ, म्हणजे आपल्याला ते कायमचे एक ठरतील, की हा म्हणजे हो, हो, हा म्हणजे नाही. यासाठी पण आपल्याला हे मदत करेल. तर अशी कुठली पण भावना तुमच्या मनातनं, हृदयातनं येईल, ती आलेली लिहून घ्या. आणि मग त्यानुसार जे सूत्र असेल, ते सूत्र म्हणजे काय, ते वाक्य, ते फार अवघड नाहीये. ते मी तुम्हाला पाठवते. पण मुळात तुमच्या आतमध्ये आत्ता काय आहे, हे तुम्हाला उच्च स्वकडनंच कळेल, की मला नेमकं काय फील करायचं आत्ता. हे तुम्हाला उच्च स्वकडून कळेल. एखाद्या मैत्रिणीचा फोन पण आला, तर ती जी भावना आहे, एक जुनी मैत्रीण आहे, अचानक कुणीतरी भेटली, ती जी प्रेमाची भावना आहे, ती काही इच्छा नाहीये आपली. पण अचानक ते घडलं. अशा प्रकारे काहीही होऊ शकतं आपल्याबरोबर. जेव्हा ते फिलिंग येतं ना अचानक घडल्यानंतर मग ते प्रेम जाणवतं. तर तशा प्रकारचा हा अभ्यास आहे, की तुम्हाला उच्च स्व काय सांगेल, तसं तुम्ही ते फील करू शकता. त्याप्रमाणे ते वाक्य म्हणू शकता. तर ते वाक्य मी जरूर पाठवेन तुम्हाला. ओके. तर अजून कोणाचा काही प्रश्न आहे? मला अजून एक गोष्ट सगळ्यांना सांगायची होती. एंजल्सचं झालं. प्लस मला आत्ता नाही आठवत पण मी जरूर सांगेन ती गोष्ट. काहीतरी एक अशी महत्त्वाचं होतं, जे आपल्या ग्रुपमधल्या मास्टर्स संबंधीच होतं. पण ठीक आहे. तर ह्याच नोटवर थांबू मग आपण आणि मी तुम्हाला ते वाक्य पाठवते. सोबतच प्रयत्न करते, की उद्या ह्याच्यावरचं एक ध्यान रेकॉर्ड करून ग्रुपवर शेअर करेन, जेणेकरून सगळ्यांना ते करता येईल. आज रात्री तुम्ही सगळेजण केवळ झोपण्याआधी थोडा वेळ का होईना, एक 15 मिनिटं का होईना, आपल्या हृदयात जाऊन फक्त म्हणा, की मला काय प्रेमाचं स्वरूप फील करायचंय, अनुभव करायचा या आठवड्यामध्ये. हा हे तुमच्या उच्च आत्म्यालाच मागा. काय विचार प्रकट होतो, त्याच्याशी संवाद, कम्युनिकेशन आपलं कसं वाढतंय ह्याच्याकडे आत्ता लक्ष ठेवा. जरी तुम्हाला त्या आतून विचार नाही आला आत्ता जरी, तरी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा, की आपल्या उच्च स्वसोबत आपण किमान 10 ते 15 मिनिटं रोज बसतोय. हृदयात फील करतोय. तर ह्यामुळेच तुम्हाला त्या गोष्टी कळणार आहेत. बरेचसे मास्टर्सचे बदल, त्यांचे अनुभव सगळेजण शेअर करतायत. ह्यातून समजतंय, की युनिफाईड सगळ्यांच्या आतमध्ये उतरतंय आणि बाबाजी ह्या पद्धतीनेच आपल्याला समजणार आहेत. आपण जेव्हा एखाद्या मास्टरला, एखाद्या गुरूंना प्रणाम करतो, वंदन करतो, त्यावेळी त्यांचे
टीचिंग्स, त्यांचे जे धडे आहेत ते आपल्या आतमध्ये उतरले, की मग खरं ते त्यांच्याबद्दलचं प्रेम असतं. तसेच बाबाजी प्रत्येकाला वेगवेगळ्या अँगलनी समजतील. मला अजून एक सांगायचं होतं, ती हीच गोष्ट होती, की आपण अद्वितीय आहोत, युनिक आहोत. याबद्दल मला एका मास्टरनी विचारलं, की नेमकं त्याचा अर्थ कसा घ्यायचा ताई? म्हणजे हे समजलं, की प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचे हे वेगळे-वेगळे आहेत. हां, तर ह्याबद्दल फक्त सांगते, की मी असं म्हटलं, की दुपारी 5 वाजता तुम्ही कुठे होतात? म्हणजे मी ह्याचा विचार असा केला होता बरं का. तुम्ही कुठे होतात? तुमच्यापैकी प्रत्येक जण. दुपारी 5 वाजता कुणीतरी चहा घेत असेल, कुणी टीव्हीपाशी असेल, कुणी काही करत असेल, कुणी मार्केटमध्ये गेलं असेल, कुणी झोपलं असेल. ह्या प्रत्येक चेतना त्या वेळेला 5 वाजता दुपारी समजा आपण एक टाईम घेतला, काही ना काहीतरी करतीये. आपण सगळे शरीराने लांब आहोत. आपण एकमेकांना बघू नाही शकत. तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय? पण प्रत्येक चेतना आपापल्या घरी, आपापल्या त्या जागेवर, त्या स्थळाला, त्या ठिकाणी असते आणि ती तिथून त्या गोष्टीचा अनुभव घेते. हे अनुभव म्हणजेच अद्वितीय. ईश्वर आपल्या सगळ्यांमधून व्यक्त होतोय, ऑब्झर्व्ह करतोय, निरीक्षण करतोय, कोण काय, कुणी त्याच क्षणाला पिक्चरमध्ये बसला असेल, मूव्ही थिएटरमध्ये. कुणी त्याच क्षणाला जेवण करत असेल, खात असेल, कुणी मार्केटमध्ये पाणीपुरी खात असेल, काहीही असू शकतं. तर हे जे प्रत्येकाचे अनुभव आहेत, ते कसे युनिक आहेत. त्यावेळी कुणाच्या डोक्यात काय चालू आहे, त्या एकाच क्षणाला हे माहीत नाही. तसे आत्ता आपण या क्षणाला तुम्ही सगळेजण आणि मी, आपण सगळेजण काय विचार करतोय माहीत नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे, दृष्टिकोन वेगळा आहे. कुणी कुठल्या दृष्टीने बघतं, कुणी काय ऐकतंय, कुणाच्या मनात काय येतायत, भाव उत्पन्न होतं. हे वेगवेगळे आहे. हे म्हणजेच अद्वितीय. ही चेतना प्रत्येकामध्ये विभागली गेली आहे आणि असे वेगवेगळे अनुभव आणि आपल्या बुद्धीने समजून घेतीये, ऐकतीये, बघतीये आणि त्याच्यावर परत जज पण करतीये. असं पण होऊ शकतं ना, की एखादं बोलणं समोरून आलं, की त्याच्यावर काहीतरी आपला विचार मांडणारी चेतना, की नाही हे असं नाहीये, चूक आहे, हे बरोबर आहे, असं करणारी. हे म्हणजेच अद्वितीय युनिक एक्सपिरियन्सेस ज्याला बाबाजींनी म्हणलेले आहे. आता ते योग्य आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत हे सोडून द्या. फक्त अनुभव, की मी तिथं अनुभव घेते तुमच्याशी बोलायचा, तुम्ही अनुभव घेताय माझा ऐकायचा आणि पुन्हा प्रत्येकाच्या डोक्यात त्यातही वेगवेगळे विचार. ते म्हणजे युनिक एक्सपिरियन्सेस. अद्वितीय आपण सगळेजण आहोत. हे बाबाजींना धड्यात तसं सांगायचं होतं. तर थँक्स त्या दादांना ज्यांनी विचारलं. तर या प्रकारे धडा पुन्हा एकदा वाचा, हे खोलवर उतरवा आणि सराव आपण जरूर करा ह्याचा, की कसं आपल्याला काय येतंय, हृदयात काय विचार प्रकट होतायत. यासाठी मी सगळ्यांना आग्रह करेन, की दुसरा धडा वाचा. दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला नीट समजेल, की उच्च स्व आपल्याला कसा गाईड करतोय आणि आपण ते का करणं गरजेचं आहे, की त्याच्याबरोबर बोलणं. कारण या गाईडन्सनी आपल्या आयुष्यात आपण चांगली कामं करतो, जे आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून त्याचा गाईडन्स गरजेचा आहे. ठीक आहे? तर फक्त आपल्या उच्च स्वच्या सत्याकडे लक्ष द्या. आत येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्या. सगळे आले का? तर आपण ह्याच नोटवर थांबू. उद्या पहाटेच्या सत्राची लिंक देते. त्यांना शक्य जरूर सहभाग घ्या. ध्यान करत राहा आणि युनिफाईडचा अभ्यास पण करत राहा. शुभरात्री. आपण सगळे इथंच थांबू. खूप प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना. धन्यवाद.